नमस्कार. 360 ज्ञान यात्रा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपणाला जी काही SIR फॉर्म भरताना 2002 ने चालू मतदाराचा विधानसभा क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हे शोधायचं असतं. हे शोधता येत नाही, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. GINET हे ॲप आहे. हे ॲप आपण गुगल प्ले स्टोअर जाऊन आपण इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲपचं असं चिन्ह येते, त्याला आपण ECINET स्पेलिंग टाकल्यानंतर आता मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याला मी ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर ते आपल्याला दिसेल. हे ॲप आपल्याला दिसत आहे. आपल्याला आता चालू नाव आपल्या SIR लिस्ट मध्ये सर्च करायचे, तर आपण इथे गेल्यानंतर आपण असा नंबर टाकू शकता. इथं आपल्याला सर्च ऑप्शन आलेले आहेत. सर्च युअर नेम इन वोटर आयडी, याच्यामध्ये सर्च बाय वोटर आयडी, वोटर आयडी टाकल्यानंतर आपल्याला हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये दिसेल. मोबाईलमध्ये दिसल्यानंतर आपण ते सर्च करून, मोबाईलमध्ये दिसल्यानंतर हे ॲप आपण सर्च करून हे आपण हे मोबाईलमध्ये दिसेल. इथं वोटर आयडीचा नंबर टाकायचा आहे आपल्याला. वोटर आयडीचा नंबर टाकल्यानंतर आपल्याला लगेच आपले जे हे ॲप मधली माहिती आहे ती आपली दिसून येईल. आणि हा याच्यामधला आपला मतदारसंघ क्रमांक आहे, यादी भाग क्रमांक हा आहे आणि सिरियल नंबर आहे. अशा पद्धतीने ही माहिती आपण शोधून काढू शकतो. अशा पद्धतीने आपल्या वोटर आयडीच्या नंबरवरून. आता आपल्याला पुढचं ऑप्शन दिले सर्च बाय डिटेल्स. इथं आपलं नाव टाकल्यानंतर आपलं नाव टाकल्यानंतर आपलं बाकीचं सगळं डिटेल्स टाकायचं. डेट ऑफ बर्थ, जेंडर, नंतर आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर आपल्याला बरीच नावं येतील. त्या बऱ्याच नावाच्या आधारे पण आपल्या SIR मधील चालू अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि मतदारसंघ क्रमांक शोधू शकता. किंवा सर्च बाय मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल तर मोबाईलवर OTP येऊन हे सुद्धा आपल्याला ऑप्शन सर्चिंगसाठी आहे. त्याच्यानंतर सर्च बाय क्यू आर कोड जर असेल तर त्याने पण सर्च करू शकता. अशा पद्धतीने आपण चालू यादीचा अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि मतदारसंघ क्रमांक हे सर्च करू शकतो. आता अशाच पद्धतीने आपल्याला जर 2002च्या यादीचा अनुक्रमांक, त्याचा भाग क्रमांक आणि सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि मतदारसंघ क्रमांक हे आपण सर्च करायचं आहे. ते आपल्याला SIR फॉर्म भरताना लागणार आहे. इथं आपण जर गेलो, इथं गेल्यानंतर आपलं राज्य निवडायचंय, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, आपला मतदारसंघ निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर पोलिंग स्टेशनचा नंबर असेल म्हणजे गावचं नाव आणि त्याच्यातला यादी भाग क्रमांक आणि त्याच्यानंतर आपलं नाव टाकायचे. नाव टाकल्यानंतर ह्या जी काही स्टार केलेलं आहे, स्टार मध्ये आपलं नाव टाकल्यानंतर, फुल नेम टाकल्यानंतर आपल्या नावाचे त्या यादी भाग क्रमांकमध्ये जेवढी जेवढी माणसं असतील तेवढी त्या 2002च्या यादीनुसार येतात. ते आल्यानंतर आपण ते सर्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं आपलं स्टेट कोणतं आहे, महाराष्ट्र. आपण इथं महाराष्ट्र हे स्टेट सर्च करायचं. नंतर इथं 2002 मध्ये जिल्हा कोणता आहे, बीड घेतला. त्याच्यानंतर असेंब्ली कोणती, आष्टी. नंतर त्याच्यामध्ये माझ्या गावाचं नाव मी सर्च करतो. पाटण सांगवी आलेलं आहे, इथं माझ्या गावाचं नाव आहे. आणि याच्यानंतर सर्च नंबर, नेम इन 2002, पार्ट, सिरियल नंबर वगैरे दिलेलं आहे. तिथं ते आपल्याला माहीत नसलं तरी चालेल. इथं डायरेक्ट आपलं नाव टाका. आता माझं नाव मी इथं सर्च करतो. डायरेक्ट हे करून आपण नाव टाकून इथं सर्च केल्यानंतर 2002ची माहिती येऊन जाते आपल्याला. हे 2002ची माहिती माझ्या नावाची नाहीये, त्याच्यामुळे इथं सर्च होत नाहीये, कारण 2002ला माझं मतदान नव्हतं. नुसतं वनवे नावाने केलं तर आपल्या वनवे नावाचे जी काही लोक आहेत ते भरपूर लोक यामध्ये येतात. आपण ते सर्च करू शकतो. यामध्ये आपल्याला लागतंय काय, फक्त
हा विधानसभा क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि त्याच्यामध्ये अनुक्रमांक सिरियल नंबर, हे 3 आपल्याला त्या फॉर्म मध्ये भरायचे. हे 3 गोष्टी आपल्याला 2002च्या यादीनुसार शोधता येतात. अशा पद्धतीने आपण SIR फॉर्म भरण्यासाठी जे लागणारा सिरियल नंबर चालू आणि 2002चा कसे शोधायचे हे पाहिलं. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण तो फॉर्म पाहूया. हे आपल्याला 2002ची माहिती काढल्यानंतर स्वतःची किंवा आपल्या नातेवाईकाची. तर आता तो फॉर्म कसा भरायचा आहे, तो फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहूयात आपण. आता हा फॉर्म आहे सेल्फ मॅपिंगचा. तर हा फॉर्म आपण काढल्यानंतर आपल्याला तो भरायचा कसा, आपण ही इथं पहा, थोडस मी मोठं करतो. हा सेल्फ मॅपिंगचा फॉर्म असा भेटेल, SIR मॅपिंगचा फॉर्म. तो भेटल्यानंतर इथं आपल्याला फोटो चिपकायचा आहे सध्याचा चालू. इथं आपला फोटो असेल जुना, इथं आपला नाव, अनुक्रमांक, पत्ता वगैरे इथं ह्या 2 रकान्यामध्ये असेल. तर आपण आता हे सेल्फ मॅपिंग म्हणजे ह्या मतदाराचं नाव 2002च्या अगोदर होतं लिस्टमध्ये, त्यावेळेस त्याने त्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असल्यामुळं आपल्याला काय करायचं, त्याचं सेल्फ मॅपिंग करायचं. तर आपण काय केलं, इथं सुबल शिवीन बर्मल हे स्वतः येतं. त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपल्याला इच्छे काही टाकायचा की नाही. नातेवाईक म्हणजे ते स्वतःच असल्यामुळे त्यांचं स्वतःच येईल. आणि नंतर नातं, इथं नातं काय आहे ते स्वतः येतं. जिल्हा कोणता आहे, पुणे, राज्य महाराष्ट्र आणि शिरूर. आता बघा, हा नंबर जो आहे ना, हा 2002चा आहे. इथं आपल्याला 199 आष्टी किंवा त्यावेळेस ज्या मतदारसंघातले असतील त्या मतदारसंघाचं नाव लिहायचंय. यादी भाग क्रमांक म्हणजे हा आणि अनुक्रमांक हा. अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर ही जी खालची माहिती आहे, आधार, जन्मतारीख, मतदाराची माहिती आहे ही सगळी. जन्मतारीख त्या मतदाराची टाकायची, आधार क्रमांक घ्यायची, काही असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला चालेल तरी चालेल. मोबाईल क्रमांक टाकायचा, आपल्या मतदाराचा संपर्क क्रमांक किंवा त्याच्या घरच्याचा कोणाचा तरी एक जणाचा टाकायचा मोबाईल क्रमांक. वडिलाचं त्यांच्या किंवा पालकाचं नाव लिहायचंय. नंतर वडिलाचा पालकाचा मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर तो उपलब्ध असल्यास आईचं पण आपल्याला नाव लिहायचंय. आणि नंतर आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचा. आणि त्या मतदाराचं लग्न झालं असलं त्याचं पतीचं किंवा पत्नीचं जे नाव असेल ते पण आपल्याला टाकायचंय. आणि त्यांचा ओळखपत्र क्रमांक असाला तरी तो पण टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला SIRचा सेल्फ मॅपिंगचा फॉर्म भरायचा. आता हे जर आपल्याला त्यांच्या नातेवाईकात असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल ते पाहूयात आपण. आता हा पण पाहिलेला आहे त्यांच्या. हा मतदार जो आहे तो 2002 मध्ये स्वतः मतदार लिस्टमध्ये त्याचं नाव नव्हतं. पहिल्यांदा त्याचं ह्या इथे सध्याचा फोटो येईल, इथं जुना फोटो असेल, इथं त्याचा अनुक्रमांक, नाव आणि इकडे पत्ता असेल. तर आपल्याला ह्या मतदार सेल्फ मॅपिंग मध्ये नाहीये. म्हणजे तो प्रोजेनी मॅपिंग आहे. प्रोजेनी मॅपिंग म्हणजे काय, त्याने आईचं, वडिलाचं किंवा आजी आजोबाचं किंवा इतर नातेवाईकाचं याच्या जवळ नाव जोडलेलं आहे. त्यांचा आधार घेत तो 2002चा अगोदर जो मतदार आहे त्याचा आधार घेऊन त्याने आपली प्रोजेनी जोडलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं मॅपिंग त्या नावाच्या आधारे करायचे. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं त्या मतदाराचं नाव, त्याच्या नातेवाईकाचं, त्यांनी कोणाचं जे प्रोजेनी जोडलं आहे त्याचं नाव इथं इथे. प्रोजेनीच्या नंतर आपल्याला त्याचं ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असलेलं द्यायचे. नातेवाईकाचं नाव म्हणजे वडिलांचं, त्याच्या हे जे आपल्याला नाव जोडले त्यांच्या वडिलाचं नातं काय, वडील, नंतर ते असं टाकायचे. आणि 2002ची जी माहिती आपण इथं, समजा त्यांच्या वडिलाचं जोडलं असेल तर हे 2002ची माहिती आपल्याला इथं 199 आष्टी 58 कुंडी आणि 601 हा सिरियल क्रमांक, हे मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक मध्ये हे आपल्याला टाकायचं. हे 2002चं निघतं. कुठून निघतं मी सांगितलेलं आहे ते, हे आपल्याला या टॅब मधून निघतं 2002चं. आणि करंटचं हे या टॅब मधून निघतं. ह्या टॅब मधून करंटचं आपण काढून गेल्यानंतर VLO कडे आपल्याला ती आपले नंबर शोधून गेल्यानंतर लगेच भेटून जातील. आणि हा फॉर्म भरताना आपल्याला ह्या 2002ची माहिती काढून आपल्याला ह्या 3 रकान्यामध्ये भरायची आहे. आणि ही खालची माहिती कॉमन आहे, जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक,
आणि वडिलांचं नाव वगैरे आईचं नाव हे करून आपण देऊ शकतो. इथं आपली सही करायची. सही केल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी इथं स्वाक्षरी करतील आणि आपला फॉर्म ते ऑनलाईन त्यामध्ये सबमिट करतील. ही पण आपली जबाबदारी आहे. आपण आता ती कशी हे करायचं? आता माझ्याकडं जे काही BLOचं ॲप आहे त्यामध्ये ते ॲप वरून आपल्याला ऑनलाईन माहिती भरून स्कॅन करून तो फॉर्म पुढे सबमिट केला जाईल. अशा पद्धतीने आपण SIR चा फॉर्म पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा व्यवस्थित भरता येईल याची माहिती घेतलेली आहे. आता काहींच्या मला कमेंट आल्या होत्या की सर आपण मयत आणि इतर जे काही लोक आहेत त्यांचा फॉर्म कसा भरायचा? तर मयत जे असतील किंवा स्थलांतरित असतील यांचा फॉर्म भरायचा नाहीये. त्यांचा फॉर्म ऑटोमॅटिक BLO काय करतील त्यांच्या जे काही प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर करून त्यांची नावं डिलीट करतील. त्यामुळे जे मयत असतील, स्थलांतरित असतील यांचे फॉर्म भरायचे नाहीयेत. अशा पद्धतीने त्यांचाही एक जी शंका होती ती आपण सांगितलेली आहे आणि यानंतर आपल्याला मात्र हा जर व्हिडिओ आवडला असेल, माहितीसाठी योग्य वाटल्यास आपण त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.